औचित्याचा मुद्दा आहे महत्वाचा। अध्यक्ष महाराज, परळी वैद्यनाथ येथील तौहीद खान हत्या प्रकरणी सखोल तपास आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत व जिल्ह्यातील एकूणच वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की या खुनाच्या पाठीमागे सुद्धा नशेखोरी आणि त्या नशेखोरीमुळेच हा तौहीदचा खून अतिशय ब्रुटल मर्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीने हे केलं गेलं आहे। मी पोलिसांचे आभार मानतो की 48 तासात या ज्याचा खून झाला तर मयत तौहीदचा 48 तासात 2 आरोपी त्यांनी गजाआड केले। पण आजही सर्व समाजाची आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की याची सखोल तपासणी करण्याची गरज आहे। एवढंच नाही तर त्यांना ते कुटुंब एवढं गरीब आहे, लहान 3 मुली आहेत, कोणीही बघणारं त्या कुटुंबात नाही, शासनाने त्यांना आर्थिक मदत सुद्धा करण्याची गरज आहे। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला विनंती करतो की खरंच कायदा सुव्यवस्थेवर या सभागृहात चर्चा होतेच, पण आम्हाला सुद्धा एक परवानगी द्यावी की बीड जिल्ह्यातल्या सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेवर आज या ठिकाणी बोलण्याची गरज येणार आहे। म्हणून मी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत असताना तौहीद खान आणि त्याच्या परिवाराला आजही वाटतं की काही याच्यात संशयी आहेत, ते पकडले गेलेले नाहीयेत आणि याच बरोबर ह्यांचा जो कर्ता आहे, कुणीतरी हे प्रकरण सगळं घडून आणले, ते सुद्धा सापडला पाहिजे। या बाबतीत शासनाला आपण निर्देश द्यावेत आणि त्याचं निवेदन शासनाचं आज सभागृह संपेपर्यंत मिळावं। आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी या सभागृहाचे सन्मान्य सदस्य व माजी मंत्री श्री